नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 37 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप. पलूस शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या 37 कोटी रुपयांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक अमृत माळी यांनी केला आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून या प्रकरणातील तातडीने चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ श्रेयवादासाठी घाई गडबडीत हे काम पूर्ण करण्यात आलं असून हा जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचं माळी यांनी निवेदनात म्हटलं. माळी म्हणाले, नदीपासून सुमारे 6 किलोमीटरपर्यंत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला दररोज गळती लागत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जर काम तांत्रिकदृष्ट्या सक्षम झालं असतं तर वारंवार गळती का लागते असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठेकेदाराने वापरलेल्या पाईपची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे. माळी म्हणाले, जॅकफेल आणि फिल्टर प्लांट परिसरात सध्या शाईच्या थरासारखे काळे आणि दूषित पाणी साचलं आहे. हेच पाणी कोणतीही प्रभावी प्रक्रिया न करता थेट शहराला पुरवलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र कोणत्या प्रयोगशाळेत दिले याचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा. प्रसंगी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा अमृत माळी यांनी दिला. दूषित पाण्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यात एखादी जीवितहानी झाल्यास त्याची नैतिकता, कायदेशीर जबाबदारी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी स्वीकारावी, असंही माळी यांनी स्पष्ट केलं. अशा निष्काळजीपणामुळे कोणाचा जीव गेला तर संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाणी योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करावे. जोपर्यंत पाणी पूर्णपणे शुद्ध होत नाही तोपर्यंत दूषित पाण्याचा पुरवठा थांबवून नागरिकांना पर्यायी शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.